भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। शिरूरमध्येही हा राष्ट्रीय उत्सव अतिशय दिमाखात पार पडला। शिरूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदारांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। शिरूर तहसील कार्यालय इथं आज 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिमाखदार सोहळा पार पडला। तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शिरूर पोलीस प्रशासनाच्या वतीने शिस्तबद्ध परेड आणि मानवंदना देऊन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। या सोहळ्याला भारतीय सैन्य दलातील अधिकारी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता। विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीतं सादर केली, तर उपस्थित महिलांनी पर्यावरणाचं महत्त्व सांगणाऱ्या कवितांचं वाचन केले। शिरूर शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला एक वेगळीच रंगत आली होती। आपल्या संबोधनपर भाषणात तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी नागरिकांना मोलाचा संदेश दिला। आजच्या काळात प्रत्येक नागरिकांना स्वच्छता आणि देशभक्ती या दोन विषयावर विशेष लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। हाच खरा देशप्रेम व्यक्त करण्याचा मार्ग आहे, असं तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी सांगितलंय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी पाण्यातून घाण तुमची तुम्हा मिळेल। कितीही कमवा आणि गमवा, कितीही कमवा आणि गमवा, वाढत जाईल सारा धोका। कचरा कुंड्या पथापथावर, कचरा कुंड्या पथापथावर, किती करावी कुचंबणा। कणभर कचरा घरात जिरवा, मणभर ढीग रिचवू नका, मणभर ढीग रिचवू नका। सुरुवात करूया स्वतःपासून, सुरुवात करूया स्वतःपासून। जीव जीवाने वाचत असे, सूक्ष्म असो वा भव्य असो, जीवांच्या ऐकूया हाका। जीवन घेऊन आले जीवन म्हणजे पाणी, जीवन घेऊन आले जीवन, नियम तुम्ही सदा स्मरा। जीवनाची करा शुद्धता, नाहीतर जीवनाला मुका, नाहीतर जीवनाला मुका। मी तर तुमची भारत माता, मी तर तुमची भारत माता, शब्द माझा मोडू नका। नातवंडांच्या भवितव्याचा व्यापार आता उधळून टाका, व्यापार आता उधळून टाका। पाऊणशे वयमान जाहले, शब्द मातेचा मोडू नका। पदर पसरते पाया पडोनी, ऱ्हास सृष्टीचा करू नका, ऱ्हास सृष्टीचा करू नका। धन्यवाद। भारतीय सेनेमध्ये काम केलेलं आहे असे सर्व निवृत्त अधिकारी, माजी सैनिक मंडळी, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, उपस्थित सर्व पत्रकार मंडळी, तसेच सर्व कर्मचारी, वेगवेगळ्या शाळांचे, विद्यालयांचे उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, शिक्षक वृंद, आपल्या सर्वांना माहिती आहे आपण आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। आजच्या प्रजासत्ताक दिनी मी काही जास्त भाषण करणार नाही, परंतु ज्या संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान त्या ठिकाणी अधिनियमित करून 26 जानेवारी 1950 रोजी आपण सदरचं संविधान अंमलात आणलं, तेव्हापासून आपण भारतीय प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करत आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्या याने आपण स्वातंत्र्य मिळवलं त्यानंतर भारताला एक संविधान, आदर्श संविधान असावं, जेणेकरून तो देश आदर्श संविधानावर चालावा। या उद्देशाने सर्व नागरिकांना समान न्याय मिळावा, या उद्देशाने भारतीय संविधान त्या ठिकाणी आपण अंमलात आणलेलं आहे आणि तेच संविधान आज आपण 77वा त्याचा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करत आहोत। त्याच्या निमित्ताने मी आपल्याला दोन गोष्टी सांगू इच्छितो की आपण स्वच्छता आणि देशभक्ती या विषयावरती सर्वांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, कारण स्वच्छता आणि देशभक्ती खूप महत्त्वाची आहे, जी देशासाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे आज आपण सर्वांनी एक मनाशी घट्ट ठरवून घेऊया की आज प्रजासत्ताक दिनी मी माझ्या
पासून स्वच्छता सुरू करेल आणि सर्व ठिकाणी आपली स्वच्छता राहील याची मी काळजी घेईन एवढ्या शुभेच्छा देतो. आज सर्वजण या ठिकाणी 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांना तहसील कार्यालयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.